आपण पाहणार आहोत हरित क्रांती. हरित क्रांती याचा अर्थ काय आहे ते नेमका जाणणार आहोत की हरित क्रांती काय आहे आणि ती कशी होते. बघा, इथे तुम्हाला एक मोठ्या प्रमाणामध्ये काय दिसत आहे, जहाज दिसत आहे. त्या जहाजामध्ये बरेच कंटेनर आहे. त्या कंटेनरमध्ये काय आहे, माल आहे. म्हणजे याचा अर्थ हरित क्रांती म्हणजे काय, की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खाऊन उरते तेव्हा ते आपण दुसऱ्या ठिकाणी त्याची काय करतो, निर्यात करत असतो. बघा, आज आपला देश अन्नधान्य संदर्भात स्वावलंबी झाला आहे. त्याचबरोबर गरजेवर अधिक पिकलेले धान्य आपण काय करतो, निर्यात करतो. की आज आपला देश अन्नधान्याने समृद्ध झालेला आहे, स्वावलंबी झाला आहे. म्हणजे अन्नधान्याची कोणतीही कमतरता आपल्या भारत देशामध्ये नाही आहे. त्याची हर एक गरज पुरवली जात आहे अन्नधान्याच्या बाबतीतल्या किंवा इतर अनेक गोष्टीबाबतची. त्याचबरोबर गरजेहून अधिक गोष्टीचं उत्पादन झालेलं आहे, जी गरजेपेक्षा जास्त. म्हणजे जेवढी लोकसंख्या जर आपण बोलतो की सातत्याने वाढत आहे, तर सातत्याने वाढत असल्यामुळे काय होत आहे, ती गरजेपेक्षा जास्त आहे. त्यांना तर ते उरतच आहे, त्यांना पुरतच आहे. त्याच्यात कमतरता नाही की जे लोक आहेत त्यांना ती गरज पुरून देखील ती गोष्टीची मागणी अजून वाढत आहे किंवा ती मागणी ते गोष्ट आपल्याला काय करत आहे, अन्नधान्य अजून एक्स्ट्रा प्रमाणामध्ये पडून आहे. मग त्यावेळेस काय केलं जातं, ते धान्य बाहेर निर्यात केलं जातं व गरजेहून अधिक पिकलेले धान्य हे आपण काय करत असतो, अशा ठिकाणी जे कंटेनर मार्फत आपण काय करत असतो, ते परदेशात निर्यात करू शकतो. की जर आपल्याला जर ते धान्य उरलं आहे तर मग आपण ते काय करणार, परदेशामध्ये जाऊन ते निर्यात करू शकतो. आणि मग हर एक प्रकारचे जे काय आहेत, जे अशा कंटेनर हर एक प्रकारचे जे अन्नधान्य, जे फळभाज्या आहेत, जे फुलभाज्या आहेत, जे व्हेजिटेबल्स आहेत, जे अन्नधान्य आहेत, असे सर्व प्रकारचे काय करत असतो आपण परदेशामध्ये त्याचं काय करतो, निर्यात करत असतो. आता बघा, इथे काय झाले, तुम्हाला एक चित्र दिसत आहे की ज्या चित्रामध्ये काही ज्या बायका आहेत त्या शेतामध्ये काम करत आहेत. जे काय बोलतात ना त्याला, ते लावणी करायचं काम करत आहेत. आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ ही हरित क्रांती नावाने ओळखली जाते. जे आपल्या देशात धान्य उत्पादने झाले, म्हणजे धान्याचं जिथे उत्पादन होतं, धान्य उत्पादनात म्हणजे आपल्या देशातील धान्य उत्पादन जिथे होतं त्याच्यात प्रचंड प्रमाणात झालेली आहे. म्हणजे धान्याची वाढ ही प्रचंड प्रमाणात झाली आहे आणि म्हणून त्याला काय बोलतो आपण, हरित क्रांती. हरित म्हणजे काय, की जी हिरवी आहे. बघा, तुम्हाला एक असं दिसत आहे चित्र, तुम्हाला लाल दिसतंय का, तुम्हाला निळं दिसतंय का, ते कसं आहे, हिरवा आहे. मग त्यामुळे त्याला हरित क्रांती या नावाने ओळखले जाते. की आपल्या देशातील जे धान्य उत्पादन हे प्रचंड प्रमाणात झालं आहे. धान्याची निर्मिती, धान्याचं उत्पादन हे प्रचंड प्रमाणात झाल्यामुळे काय आपण त्याला बोललं गेलं, हरित क्रांती या नावाने ते ओळखलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं अजूनच त्यालाच ही काय बोलली, हरित क्रांती या शब्दाने आपण बोललं गेलेलं आहे. आता बघा, इथे काय सांगितलं आहे की विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ही हरित क्रांती घडून आलेली आहे. आता याच्यामध्ये बरेच जणांचा सहभाग आहे मुलांनो. लक्षात ठेवा की इथे तुम्हाला वैज्ञानिक पद दिसत आहे. वैज्ञानिक म्हणजे जे सायंटिस्ट आहेत की जे चिकित्सकरित्या अभ्यास करत असतात फळभाज्यावर, फुलभाज्यावर, वनस्पतीवर किंवा कोणत्या प्रकारे खतं आहेत, बियाणे आहेत, ते कशा आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाद्वारे, या सर्व गोष्टीसाठी देखील वैज्ञानिकांचा खूप मोठा आपल्याला उपयोग होतो. विज्ञान प्रसारक म्हणजे विज्ञानाशी जोडले गेलेले जे प्रसारक आहेत, जे विज्ञानाची माहिती ठेवणारे आहेत, जे शेतीविषयीची माहिती ठेवणारे, ते देखील काय करत आहेत, त्या गोष्टीचा याच्यामध्ये उपयोग आहे यांना त्या हरित क्रांतीमध्ये. तसेच शेतकरी, तर ऑलरेडी मोस्ट ऑफ द शेतकरी हा तर तो कष्ट करणार आहे, त्याला शेताबद्दलची सगळी माहिती आहे. मग ह्या तिघांच्या संबंधाने काय होत आहे मुलांना, बघा, हे वैज्ञानिक आहे, विज्ञान प्रसारक आणि शेतकरी, या तिघांच्या म्हणजे 1, 2 आणि 3, या तिघांच्या मार्फामध्ये इथे यांचं एकत्रित प्रयत्नामुळे, म्हणजे यांनी कुठेतरी तिघांनी एकत्रित प्रयत्न करून ही हरित क्रांती घडवून आणलेली आहे. आणि त्याच्यामुळे आज आपला देश उत्पादनामध्ये काय झाला आहे, समृद्ध झाला आहे आणि त्याचं वाढ झाली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी हरित क्रांती ही तिघांमुळे शक्य झालेली आहे. वैज्ञानिक म्हणजे काय करत असं तुम्हाला सांगितलंय मी, की वैज्ञानिक जे असं जे शास्त्रज्ञ त्याला बोलले जाते. अशा प्रकारे ते काय केलं आहे की त्यांनी चिकित्सकरित्या त्याचा अभ्यास केला आहे. जे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे मुलांनो, की जे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तिथे लावल्या आहेत, त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग केले जातात, तिथे त्याचा अभ्यास केला जातो, त्याच्या वेळोवेळी नोंदी घेतल्या जातात, तिथे त्याचं निरीक्षण करून, त्याची पाहणी करून टेस्टिंग केली जाते. आणि त्याच्यावर वैज्ञानिक, विज्ञान प्रसारक आणि शेतकरी या तिघांच्या प्रयत्नामुळेच ही हरित क्रांती म्हणजे जेव्हा त्याला म्हणतो ना हिरवीगार शेती, त्याप्रमाणे इथे काय झाले आहे, क्रांती घडून आली. क्रांती म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ज्याला आपण क्रांती हा शब्दच वापरला जातो, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होते, त्याची शेती होत आहे.
तसंच बघा आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत की गहू व तांदळाच्या बियाण्यात सुधारणा घडवून हरित क्रांती करण्यात श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्याकडे जाते. की आता त्यांनी जे पालेभाज्याच्या बाबतीत जे केले तसंच त्यांनी गहू आणि तांदूळ या 2 गोष्टीच्या बाबतीमध्ये काय केले आहे, बियाण्यात सुधारणा घडवून हरित क्रांती घडवून आणण्याचं काम केलं आहे. कोणी केलं आहे? डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्याकडे जाते. म्हणजे त्यांनी काय केलं आहे, डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी गहू आणि तांदूळ यांच्यामध्ये सुधारित बी बियाणे केले आहे. म्हणजे काय की कशा प्रकारे अजून त्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ याच्यामध्ये चांगल्या दर्जाचा गहू मिळू शकतो, चांगल्या दर्जाचा तांदूळ मिळू शकतो, त्याच्यामध्ये सुधारित बी बियाणे टाकून एक प्रकारचं हरित क्रांती त्यांनी केली आहे. आणि ती कोणी केली आहे? डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्याकडे याचं श्रेय जातं. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारू शकता की गहू आणि तांदळाच्या बियाणे सुधारणा कोणी घडवून आणली आहे, तर तुम्ही बोलू शकता डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी काय केलं आहे, सुधारित बियाणे घडवून त्याचं उत्पादन, त्याचा जो दर्जा आहे तो काय केला आहे, वाढवला आहे. बघा त्याचं तुम्हाला चित्र देखील दिसत आहे की त्यांनी या डॉक्टरांनी काय केलं आहे, हे कृषी शास्त्रज्ञ आहेत की त्यांनी कृषी शास्त्रज्ञाची काय त्यांना व्यवस्थितरित्या माहिती आहे आणि त्यांनी याच्यासाठी अथक परिश्रम देखील घेतले गेलेले आहेत. आता बघा आपण इथे पाहणार आहोत अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटी. याला काय बोलणार? फूड सिक्युरिटी. अन्न सुरक्षा म्हणजे काय? तर प्रथम मुलांना मला सांगा, अन्न सुरक्षा म्हणजे जेव्हा आपण घरामध्ये देखील अन्न खातो आणि आपलं जे अन्न समजा खाऊन झालं की तुम्हाला समजा 2 पोळ्या दिल्या, तुम्ही एकच पोळी खाल्ली आणि एक पोळी तुमची ताटात राहिली आणि समजा मग ती तुम्ही अशीच बाहेर टेबलवर ठेवणार का? नाही. तर तुम्ही काय करणार, तिथे जाऊन ती परत त्या चपातीच्या डब्यात टाकणार, त्याला झाकण लावणार ठेवणार. म्हणजे अन्नाची सुरक्षा आहे. पण जर आपण ती चपाती अशीच उघडी ठेवली तर काय होऊ शकतं मुलांनो? तर त्याच्यावर काय येईल, मासे बसतील, त्याला मुंग्या लागतील, बरोबर आहे. मग ती काय होईल, पोळी नरम पडून जाईल, नंतर ते हवा लागल्यामुळे ती कदाचित ती कडक पण होईल आणि मग अशा प्रकारे त्याला काय होईल, ती हळूहळू त्याचं बुरशी लागून जाईल जर त्याच्याकडे जर आपण पाहिलंच नाही तर. तर अन्नाची सुरक्षा देखील तितकीच गरजेची आहे की जेव्हा जसं आपण अन्न घेतो आणि खातो तसं अन्न जेव्हा उरतं तेव्हा त्याची देखील जी व्यवस्थितपणे आपण ते ठेवलं गेलं पाहिजे. त्या अन्नाची व्यवस्थित आपण प्रकारे आपण ते साठवून ठेवलं पाहिजे. ते कशा प्रकारे ठेवलं पाहिजे ते देखील आपण फूड सिक्युरिटी याद्वारे देखील पाहणार आहोत. बघा इथे तुम्हाला काय दिलं, एक ताट दिलं आहे. ताटामध्ये भरपूर प्रकारचे तुम्हाला अन्न दिले आहे. हा जो आहे याला म्हणणार भात आहे, ही काय भाजी आहे, ही काय ताक आहे, हे काय डाळ आहे, ही चटणी आहे, ही दही आहे, हे परत एक प्रकारची भाजी आहे, मिरची आहे, काकडी आहे, लिंबू आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचं जे अन्न असतं, जे आपल्याला दुपारी जेवण मिळत असतं, संध्याकाळी जेवण मिळत असतं, की आपण जे पोटभर जे खात असतो की ज्या आपल्या शरीराला ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या पोषणाची गरज आहे, ते पोषण तुम्हाला या दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणातून मिळत असतं आणि ते खाल्ल्यामुळे आपल्याला काय येते, एनर्जी येते. मग आता बघा इथे काय झालं, अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. अन्न ही मूलभूत गरज आहे म्हणजे आपली बेसिक नीड आहे. जसं आपण सुरुवातीलाच मागच्या वाट्यामध्ये देखील आणि पाहिलं होतं की माणसाची मूलभूत गरज आहे काय, अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी ही गरज आहे ना. अन्न ही सगळ्यांची गरज आहे आणि ती प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मुलामुलीला, प्रत्येक स्त्री पुरुषाला हे मिळालंच पाहिजे. ही मूलभूत गरज आहे, बेसिक नीड आहे आपली, ती प्रत्येकाला मिळेल आणि प्रत्येकाला आवश्यक व पुरेसे अन्न मिळावे. आवश्यक आणि पुरेसे बघा या 2 गोष्टींमध्ये फरक आहे मुलांना. काय सांगितले इथे बघा, प्रत्येकाला आवश्यक म्हणजे काय, ज्याची जशी गरज आहे, ज्याला जेवढं लागतं तेवढं मिळणं गरजेचं आहे. की जर एखादी व्यक्ती 1 चपाती खात असेल तर त्याला 1 चपातीच लागेल. एखादी व्यक्ती जर 2 चपात्याची गरज असेल तर त्याला 2 चपात्या मिळायला पाहिजे. की ज्याला जसं आवश्यक असेल तेवढं आणि पुरेसं अन्न म्हणजे की जास्तही नाही आणि कमी नाही, पुरेसं अन्न म्हणजे पोट भरेल इतकं अन्न. कळते मुलांनो की आवश्यक आणि पूरक, जेवढी गरज असेल तेवढंच पुरेसे, त्याला म्हणणार पुरेसे अन्न मिळावे. या हेतूने अनेक देशांनी अन्नाची काय केली आहे, हमी घेतली आहे की प्रत्येकाला अन्न कसं मिळेल, या 2 टायमाचं जेवण, दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण कशा प्रकारे मिळेल यासाठी काही देशांनी काय घेतली आहे, हमी घेतली आहे. हे अन्न सुरक्षेचे कायदे म्हणून ओळखले जातात. की जिथे अन्नाची सुरक्षता केली जाते त्याला अन्न सुरक्षेचे कायदे म्हणून ओळखण्यात आले. की प्रत्येक नागरिकाला अन्न कसं मिळेल या दृष्टिकोनातून या कायद्याचा उगम झाला आहे आणि म्हणूनच आपण त्याला काय बोलणार आहोत, अन्न सुरक्षेचे कायदे म्हणून इथे ओळखलं झालं. बघा इथे तुम्हाला कायद्याचं तुम्हाला चित्र दिसत आहे की जिथे तुम्हाला फ्रूट दिसत आहे आणि हे प्रत्येक नागरिकाला कसे मिळेल यासाठी एक कायदा तयार करण्यात आलाय. तो कधी करण्यात आलाय बघा, आपण ते पण पाहूया. 2013 मध्ये आपल्या देशानेही अन्न सुरक्षेचा कायदा केला आहे. किती साली? 2013 मध्ये काय केलं आहे आपल्या देशाने म्हणजे भारत देशाने,
आपल्या देशाने म्हणजे भारत देशाने अन्न सुरक्षेचा कायदा केला आहे, की काय झालं की या कायद्यामध्ये प्रत्येक नागरिकाला हे अन्न हे मिळालं पाहिजे, हा त्यामागचा कायद्याचा उद्देश आहे मुलांनो. आता बघा इथे तुम्हाला एक बालक दिसत आहे, ते कसं दिसत आहे तुम्हाला? ते व्यवस्थित तुम्हाला सुदृढ दिसत आहे का? दष्टपुष्ट दिसत आहे का? त्याची शारीरिक वाढ ही व्यवस्थित झालेली तुम्हाला मुलांना दिसते का? तर अजिबातच नाही. बघा इथे काय दिसतंय तुम्हाला, की आपण वाचूया. यामुळे कुपोषण, उपासमार, भूकमळी, स्टार्वेशन इत्यादी समस्येचा सामना करणे शक्य झाले आहे. अन्न पुरवणे ही सगळ्यांची गरज आहे, की प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक व्यक्तीला, मुलाला हे अन्न हे मिळालं पाहिजे. परंतु जर ते नाही मिळालं तर मुलाची बघा अवस्था कशी होते. यामुळे कुपोषण, कुपोषणचा अर्थच काय मुलांनो? हा जो शब्द आहे कुपोषण, या कुपोषणचा अर्थ काय, की जिथे ज्या मुलाला पोषण नाही मिळते, जे शरीराला ज्या गोष्टीची गरज आहे, शरीराला जी व्हिटॅमिनची, कॅल्शियमची, प्रोटीनची गरज आहे, ती त्याला मिळत नाही आणि म्हणून त्याची जी शारीरिक अवस्था आहे ती कशी झाली आहे, कुपोषित झाली आहे. म्हणजे त्याचं काय वाटतं, की हातापाय काय झाले आहेत, पोट त्याचं फक्त मोठे झाले, हातापाय बारीक झाले आहेत. त्याची शारीरिक वाढ होत नाहीये. कशामुळे होत नाहीये? तर अन्नामुळे होत नाहीये, की त्याला वेळोवेळी जे पाहिजे ते आवश्यक गोष्टी त्याच्या शरीरामध्ये जात नसल्यामुळे जे प्रोटीन, व्हिटॅमिन, जे कॅल्शियम आहे ते जात नाहीये आणि त्याच्यामुळे त्याला आपण कुपोषण असा हा शब्द बोलला जातो. उपासमार, उपासमार म्हणजे याचा अर्थ काय, की मी आज खाल्लंय पण उद्या नाही, परत परवा खाल्लंय परंतु उद्या नाही. म्हणजे अशा प्रकारे आपली उपासमार होते. कशामुळे होते मुलांनो, की जेव्हा अन्न नसतं, जेव्हा आपल्याला अन्न मिळत नाही, बाबा बोलतो रे मी आज खाल्लंय, आता चल मला उद्या नाही मिळालं तरी चालेल, बरोबर आहे, मग मी परवा खाईल. म्हणजे काय करतो आपण, ते स्किप करतो, आपण ते पुढे ढकलतो. मग त्याच्यामुळे त्याला आपण मला उपासमार बोलणार, बरोबर मुलांना, की उपासमार काय होते, आपल्याला अन्न न मिळाल्यामुळे देखील उपासमार होते. भूकबळी, भूकबळीचा काय अर्थ आहे मुलांना, की भूकबळी म्हणजे अन्न मिळतच नाहीये, ना ते एक वेळा मिळते ना ते 2 वेळा मिळते, ते मिळतच नाही, ते खूप मुश्किलने मिळते, की कोणीतरी दिलं तर ठीक आहे, नाही तर नाही. मग ते 2-2 दिवस, कधीतरी 2-2, 3-3 दिवस मिळत नाही. मग त्या बिचाऱ्यांना काय करावं लागतं, पाणी पिऊन काढावं लागतं. त्याला बोलतात भूकबळी. म्हणजे भुकेने त्यांचा जीव देखील जाऊ शकतो, त्याला बोलतात बळी. त्याचा भुकेमुळे त्यांचा जीव देखील जाऊ शकतो, की इतका हा गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे भूकबळी. मग या समस्या, त्याला स्टार्वेशन बोलतात. या समस्येचा सामना करणे शक्य झाले आहे. मग ती जी योजना जी सरकारने काढलेली आहे, की प्रत्येकाला अन्नाची गरज पुरवली गेली पाहिजे, म्हणून त्यासाठी त्यांनी काय केलं आहे, उपासमार, भूकमळी जे म्हणजे मला या पिक्चरमध्ये दिसत आहे, की ते पाणी पिऊन दिवस काढत आहे, ज्याने तिथे न तिथे वस्त्र आहेत, ना तिथे अन्नाचा पुरवठा आहे, की कोणत्याही गोष्टीची तिथे साऱ्या गोष्टीची कमतरता आहे. मग अशा वेळेस पाणी पिऊन देखील काय करावं लागत आहे, दिवस काढत आहेत. त्यामुळे काय बघा, इथे व्यक्ती बघा, ही कशी व्यक्ती आहे, ही झोपलेली आहे, त्याच्यामध्ये शक्तीच नाहीये, ताकदच नाहीये, उभं राहावं आणि आपण ते खेळावं, या गोष्टीची त्याच्यामध्ये क्षमताच नाहीये. त्याची शारीरिक क्षमता ही कमकुवत झालेली आहे. कशामुळे मुलांना, भूकमिळी झाली, कुपोषणामुळे. कुपोषण आपण बघितलं, की ज्याच्या पोषणाची आवश्यकता आहे, पोषणाची कमतरता आहे, त्याला काय बोलतो आपण, कुपोषण असे बोलतो. आणि म्हणून व्यक्ती कसा राहतो, नेहमी झोपून राहतो. झोपलेल्या अवस्थेमध्ये तो आपल्याला बालक दिसत असतो. आता बघा इथे काय दिलंय, कृषी सहाय्यक उपक्रम. मग आता याच्यासाठी त्यांनी काय उपक्रम केलेले आहेत ते देखील आपण पाहूया. की बघा, या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना शेती संबंधी आधुनिक तंत्रज्ञान व जलसंचन सोयी, सुधारित बियाणे, विविध खते यांचा कसा प्रकारे वापर करतात ते दाखवले. आता या उपक्रमाद्वारे की कशा प्रकारे जर आपल्या शरीराला पोषण पाहिजे असेल तर मग आपण काय केलं पाहिजे, काही उपक्रम राबवले गेले आहेत. शेतकऱ्यांनी काय केलंय, शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवले गेले आहेत. शेतासंबंधी असणारे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे आता जे बनवले गेलेले आहेत, जे सुधारित बियाणे आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान जसं हे तुम्ही ट्रॅक्टर पाहतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे उपकरणे जे पाहतात, ते कशा प्रकारे बनवले गेले आहेत, ते कशा प्रकारे चालवतात, याचं रितसर प्रशिक्षण तिथे देखील गावामध्ये त्या व्यक्तींना दिलं जातं. त्यासाठी काय केले जातात, उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे जलसिंचन सोय म्हणजे कशा प्रकारे शेतीला पाणी दिलं गेलं आहे त्याची देखील सोयी आहे. सुधारित बियाणे, कशा प्रकारचे नवनवीन सुधारित बियाणे आहे जेणेकरून शेतीला फायदा होऊ शकतो आणि कशा प्रकारे ते अधिकाधिक पीक काढू शकतं हे देखील आपण पाहिलं आहे. विविध खते म्हणजे काय मुलांना, की कशा वेगवेगळ्या विविध खतांचा वापर करून शेतामध्ये ते टाकले जातात, याचा देखील अभ्यासरित्यामध्ये उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना या सर्व संबंधाची माहिती दिली जाते. तसं इथे बघा,
या उपक्रमाद्वारे देखील अजून त्यांना काय केलं जातं, सुधारित बियाणे, विविध खते, शेतांना फवारणी कशी केली जाते, बियांचा कसा वापर केला जातो, बिया कशा प्रकारे तिथे विविध रुपयाची जी बियाणे आहेत ती देखील केली जातात. कीटकनाशकांचा वापर देखील इथे केला जातो, की ज्याप्रमाणे जर एखाद्या फळाची बाग लावली तर त्याच्यावर कीटक आहे तर ते कीटक येऊ नयेत म्हणून देखील काही कीटकनाशक फवारणीचा देखील येथे वापर केला जातो. ती कशा प्रकारे केला जातो, ती कीटकनाशके कोणती आहेत, त्याचा वापर कशा प्रकारे केला जायचा, याचं प्रात्यक्षिकरित्या उदाहरण इथे त्यांनी ते दाखवलं गेले आणि तिथे ते देखील त्या उपक्रमामध्ये त्या गोष्टीचा सहभाग केला जातो. शेतकरी आता हवामानाचा अंदाज, शेतीविषयक माहिती कृषी सहाय्यक केंद्रातून मिळवतात. म्हणजे बघा, जर एखाद्याला शेती करायची असेल तर काय केलं जातं मुलांनो, की बघा इथे आपल्याला बघितलंय की तुम्हाला हा भारत देश आहे, भारत देशामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या हवामान, जसं आपण बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपण आपल्या नकाशामध्ये आपण शिकलो होतं की हे काय आहे, उत्तर भाषा, ही आहे दक्षिण, ही आहे पूर्व आणि ही आहे पश्चिम, बरोबर. तर उत्तरेकडे भागामध्ये कोणते भाग येतात, दक्षिणेकडे भागात कोणते भाग येतात, पूर्वेकडे कोणते, पश्चिमेकडे. मग या सर्व भागामध्ये इथे तुम्ही जर पाहिलं तर इथे राजस्थान आहे, नवी दिल्ली आहे, इथे अहमदाबाद आहे, ही खालची मुंबई आहे, हे हैदराबाद आहे आणि चेन्नई आहे, बरोबर आहे. मग जर आपल्याला या ठिकाणी शेती करायची, समजा आपल्याला मुंबईमध्ये शेती करायची आहे तर मुंबईमध्ये तापमान किती आहे, बघा इथे तुम्हाला हे जे दिसत आहे, हा सूर्यप्रकाश दिसत आहे, तिथे हवामान दिसत आहे, तिकडे तापमान किती आहे. मग ते तापमान कसं दाखवलं जातं, कमाल आणि किमान. कमाल म्हणजे कमीत कमी आणि किमान म्हणजे जास्तीत जास्त, म्हणजे किती असू शकतं, किती डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतं, याचा आपण अंदाजा घेतो. याला बोलतात हवामानाचा अंदाज घेणार. आपण हवामानाचा अंदाज घेणार किती डिग्री सेल्सिअस आहे, 33 आहे का 29 आहे, हे देखील आपण पाहिलं जातं. हवामानाचा अंदाज, शेतीविषयकची माहिती कृषी सहाय्यक केंद्रातून मिळवतात. म्हणजे जर शेतकऱ्याला शेती करायची असेल तर तो काय करेल, हवामानाचा एक अंदाज घेईल, शेतीविषयकची जी माहिती आहे, जी शेतीसाठी जी शेती करत आहोत, जी आपल्याला बियाणं घ्यायचं आहे, जे उत्पादन घ्यायचं आहे, त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती कृषी सहाय्यक आहे. त्या गोष्टीसाठी लागणारे कोणते साहित्य लागू शकतात, या सर्वची माहिती कुठे मिळते, कृषी क्षेत्रातून आपल्याला ते मिळत असते. आणि अशा प्रकारे आपण हवामानाचा अंदाज घेऊन आपण काय केलं जातो, त्याच्याबद्दलची आपण माहिती देखील आपण मिळवू शकतो. कमाल आणि किमान या तापमानाने आपण बघू शकतो की तिकडचं हवामान कसं आहे, तिकडची शेती कशी आहे, हे देखील पाहिलं जातं. आता बघा इथे आपण पाहतो, याशिवाय त्यांच्यासाठी शेती शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. आता तिथे जो एक उपक्रम राबवला गेलाय त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की त्या सर्वची जर माहिती मिळवायची असेल तर तिथे शेती शाळा देखील उपलब्ध केली आहे. जशी तुमची शाळा आहे त्या तुमच्या शाळेमध्ये जर तुम्ही शाळेमध्ये येता आणि विविध विषयांचा अभ्यास करता, मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित, ह्या सर्व विषयांचा अभ्यास करता आणि त्याच्याबद्दलची माहिती मिळतं की मराठी आपल्याला का आवश्यक आहे, इंग्लिश आपल्याला का आवश्यक आहे, इतिहास का आवश्यक आहे. तसेच आपल्याला इथे देखील आपण काय सांगतो की जे उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवले गेले आहेत त्यांच्यासाठी एक खास शाळा तयार केली गेली. मग काय बरं या शाळेचं नियोजन, म्हणजे त्यांचा काय उद्देश काय असेल की शेताबद्दलची हर एक प्रकारची माहिती ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली गेली पाहिजे, हे त्याचं मेन उद्देश आहे. की शेतातली जी काही नवीन तंत्रज्ञान आहे, जे काही उपकरणं आहे, जी सुधारित बियाणे आहेत, या हरित क्रांती कशाला म्हणतात, किंवा जे नवीन नवीन तंत्रज्ञान आले आहे, जे यंत्र तयार केले आहेत, उपकरणं तयार केले आहेत, ती कशा प्रकारची आहेत, ती कशासाठी आहेत आणि ते कशा प्रकारे चालवले जाते, याचं देखील प्रत्यक्षरित्या तिथे काय दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं की तुम्ही कशा प्रकारे हे तंत्रज्ञान चालवू शकता. अशा अनेक घटकांची माहिती तुम्हाला या शेती अभ्यासामध्ये, शेती शाळामध्ये तुम्हाला दिली जाते. तिथे तुम्हाला एखाद्या शेतामध्येच ही शेती शाळा भरवली जाते आणि शेताच्या आंब्यावर सगळ्यांना तिथे आमंत्रित केलं जातं. ज्यांची ज्यांची सर्वांची शेती आहे तिथे त्यांना बोलवलं जातं. त्याबद्दल या सर्व विषयीची तिथे काय दिली जाते मुलांना, माहिती दिली जाते. बघा इथे तुम्हाला सांगितलं आहे. आता इथे तुम्हाला काय झालं की या शाळेत शेतकरी कुटुंबातील सदस्य शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान शिकतात. बघा मी तुम्हाला आताच सांगितलं की जे एखादं जर यंत्र आहे, एखादी जर गाडी आहे, बाबा ही नवीन प्रकार ही कशा प्रकारे काम करते, याचा उपयोग काय आहे आणि तुम्ही याचा उपयोग कशासाठी करू शकता, ही कशा प्रकारे तुम्ही चालवू शकता, ते किती सोपं आहे हे देखील दाखवण्याचं हे प्रत्यक्षरित्या काम इथे ती शाळा, शेतकरी शाळा ही जी करत असते, शेती शाळा ही काय करत असते. आणि त्याचं देखील हर एक प्रकारची माहिती, हर एक प्रकारचं तंत्रज्ञान कशा प्रकारे शेतीसाठी उपयुक्त आहे हे देखील आपलं तिथे दाखवलं जातं.
बघा आधी इथे काय सांगितलंय की तुम्हाला इथे एक समिती दिसत आहे, जिथे एक बाजार, तिथे लोक बसलेली आहेत. इथे काय दिले बघा, शेती उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हे प्रदर्शने भरवता येतात. बाजार समितीच्या माध्यमातून, बाजार समितीच्या माध्यमातून म्हणजे काय, की तिथे काय दाखवलं जातं की तिथून ही प्रदर्शने भरवली जातात. शेती उत्पन्नामधील प्रदर्शने भरवली जातात. म्हणजे काय, की तिथे आपल्या शेतामध्ये येणारा जो काही माल आहे, जे काही उत्पादन आहे, ते काय घेतात, ते आपल्या शेतातील उत्पन्न घेऊन तिथे त्या बाजार समितीमध्ये जातात. तिथे ते प्रदर्शन भरवले जातात. जसं आपलं प्रदर्शन असतं ना, की जुन्या साहित्याचं प्रदर्शन असतं, बरोबर आहे, की फुलांचं प्रदर्शन असतं, पुस्तकांचं प्रदर्शन असतं. तसंच मुलांनो इथे काय असतं, इथे शेती उत्पन्नाचं देखील प्रदर्शन असतं आणि ते प्रदर्शन भरवलं जातं, की जो आपला जो शेतकरी असतो त्याच्या शेतामध्ये येणाऱ्या हर एक प्रकारची, ज्याचा समजा आपण एक कॅप्सिकम घेतलं, तो कॅप्सिकम आपला हिरव्या प्रकारचा असतो, लाल प्रकारचा असतो, पिवळ्या प्रकारचाही दिसतो, जो भोपळा बोलतो आपण, तो देखील आपण काय केला जातो, घेतला जातो. आणि जे आपण बोलतो फ्लॉवर आहे, तो देखील आज वेगवेगळ्या प्रकारामध्ये, रंगामध्ये आपल्याला आढळायला मिळतो. मग ते अशा प्रकारची विविध प्रकारची त्यांचे जे उत्पादन आहे ते तिथे घेऊन जातात. आणि बघा तुम्हाला इथे दिसत आहे की कशा प्रकारची त्यांनी काय केली आहे, इथे रांग लावलेली आहे. हे दिसत आहे, हे दिसत आहे, हे दिसत आहे, हा मुळा दिसत आहे, पालेभाज्या दिसत आहे, काही रानभाज्या दिसत आहेत, बरोबर आहे, की त्या देखील त्यांच्या शेतामध्ये जे उत्पन्न झाले आहेत ते त्यांनी काढलेत आणि ते प्रदर्शनामध्ये भरवतात. मग त्याबद्दलची माहिती ते देतात, की मी ही भाजी कशी याची कशी प्रकारे शेती केली, यासाठी लागणारं साहित्य काय, मग यासाठी मी कोणते सुधारित बियाणे वापरली, मग त्याला मी किती पाणी दिलं आणि मग ते कशा प्रकारे मी त्याची वाढ केली, या सर्व गोष्टीची ते माहिती ते शेतकरी या गोष्टीमध्ये त्या सर्व गोष्टीची चर्चा केली जाते. आणि या चर्चेतून मग एका शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याकडून, दुसऱ्या शेतकऱ्याला तिसऱ्या शेतकऱ्याला त्या गोष्टीची माहिती मिळत राहते. आणि मग तो शेतकरी देखील काय होतो, जागृत होतो आणि मग तो देखील त्या गोष्टीची शेती करायला लागतो, की अरे, की ह्या गोष्टीची लागवड केल्यामुळे आपल्यालाही फायदा होऊ शकतो. कमी पैशामध्ये आणि जास्त उत्पन्न असेल तर आपण ही शेती करायला काय हरकत आहे, असा जो शेतकरी आहे तो प्रश्न करतोच की नाही. आणि म्हणून मग काय केलं जातं, अशा प्रकारची बाजार समित्या भरवल्या जातात. या बाजार समित्यामध्ये हर एक प्रकारचे शेतकरी हे दूर ठिकाणून आलेले असतात, दूरच्या गावातून आलेले असतात. की असं नाही की फक्त आपल्याच गावातले जे असतात, ते दूरच्या आसपासची जे गावं असतात त्या गावातून देखील आलेले असतात. आणि त्याच्या माध्यमातून ते हर एक प्रकारची जी शेती आहे ही कशा प्रकारे केली जाते, हर एक जे उत्पादन आहे तुम्हाला इथे दिसत आहे ते कशा प्रकारे शेतकऱ्यांनी घेतलं आहे, मग त्यासाठी लागणारे जे काही साधने आहेत, उपकरणे आहेत, जे काही तंत्रज्ञान वापरले, जे बियाणे वापरलेत, खते वापरलेत, या सर्वांचं तिथे चर्चा विश्लेषण होतं. आणि मग त्याच्यातून त्यांना हर एक शेतकऱ्यालाही काय मिळत राहते, माहिती मिळत राहते. मग अशा प्रकारे ते विचारांचं काय होतं, आदान प्रदान होतं. आणि त्याच्यामध्ये या प्रदर्शनी तिथे भरून त्या गोष्टीचं महत्त्व अधिक पटवून दिलं जातं, की कशा प्रकारे आपण शेती देखील ही करू शकतो. बघा इथे काय दिलंय, शासनाचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, शेतीविषयक विविध नियतकालिके, शेतीवर आधारित विशेषांक. म्हणजे बघा, जर तुम्हाला शेतीविषयीची जर माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी बघा इथे तुम्हाला काय दिलंय, शासनाचा कृषी विभाग आहे, की तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा शासनाचा कृषी विभाग आहे. शासनाचा म्हणजे गव्हर्नमेंटतर्फे तुम्हाला एक कृषी विभाग दिला गेला आहे, की तिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल. की जर तुम्हाला एखाद्या प्रकारचं उत्पादन काढायचं आहे तर त्यासाठी लागणारी हर एक जी आवश्यकता आहे, जी सेवा तुम्हाला तिथे पुरवली जाते, त्याला कृषी विभाग बोलतात. की तुम्हाला तिथे हर एक प्रकारची गरज, तुमची जे काही तुमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं समाधान तुम्हाला तिथे केलं जातं. इथे कृषी विद्यालय म्हणजे काय, की जिथे ॲग्रिकल्चर बोलतात ना, की ॲग्रिकल्चर, की तिथे तुम्हाला व्यवस्थितरित्या रिसर्च शिक्षण घेऊन मग ते 3 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं रिसर्च इथे शाळेत कॉलेजात जाऊन ते तुम्हाला शिक्षण घेऊन त्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला त्या कृषी खात्यावर त्या गोष्टीवर नेमणूक केली जाते. त्याला बोलतात कृषी विद्यापीठे. आता हे दूरदर्शन बघा, म्हणजे तुम्हाला हा लोगो असतो की शेतकऱ्यांच्या सेवार्थ. म्हणजे तुम्हाला इथे दिसत आहे की शेतकऱ्याच्या सेवार्थ म्हणजे काय, की शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ही हजर असणारी सेवा आहे. तिथे दिलेलं आहे बघा तुला, इन सर्व्हिस ऑफ द फार्म्स अँड डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर MS. म्हणजे हे कसं आहे की शेतकऱ्यांच्यासाठी निघालेल्या या खास शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. ज्यात शासनाचा कृषी विभाग आहे, की तुम्ही तिथे जाऊन काय करू शकतात, विद्यापीठ आहे जी, तिथे तुम्ही काय करतात, मगाशी तुम्ही जे पाहिलं हे काय आहे, विद्यापीठ आहे बघा. हे काय दिसत आहे, विद्यापीठ आहे, की इथे तुम्ही रिसर्च जाऊन शिक्षण घेऊन तुम्ही त्याचा अभ्यास करून ती डिग्री मिळवून तुम्ही काय होऊ शकतात, कृषी विभागामध्ये काय होऊ शकतात, अधिकारी होऊ शकतात. आणि त्यामुळे त्याचं शिक्षण इथे केलं जातं. दूरदर्शन मार्फत काय, दूरदर्शन हा एक जो
भाग आहे तो कुठे येतो, टीव्हीवर येतो. तर त्याच्यामध्ये देखील शेतीविषयकची बऱ्याच गोष्टीची माहिती दिली जाते, सांगितलं जातं, प्रत्येक शेती दाखवलं जातं की कशाप्रकारे ही शेती केली जाते. हा एक त्याचा एक चॅनल आहे दूरदर्शन नावाचं, जे टीव्हीवर येतं. त्याद्वारे देखील शेताविषयीची माहिती केली जाते. वर्तमानपत्रे म्हणजे जे आपल्या टीव्हीवर आपल्या घरामध्ये जो पेपर येतो त्याला वर्तमानपत्रे बोलतात. त्या वर्तमानपत्रामध्ये देखील वेगवेगळ्या जी आपली जी शेती असते त्याच्यामधील वेगवेगळ्या प्रकारातून आपण कशाप्रकारे अन्नधान्याचा साठा घेतला जातो आणि कशाप्रकारे आपण उपलब्ध करू शकतो. त्यासाठी लागणारे जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या देखील आपण कशाप्रकारे आपण गोळा करू शकतो किंवा त्या गोष्टीकडे कसं लक्ष केंद्रित करू शकतो आणि कशाप्रकारे आपण कमी पैशात जास्त उत्पादनं मिळू शकतात, त्याबद्दल देखील सर्व माहिती वर्तमानपत्रामध्ये दाखवली जातात. त्याचप्रमाणे विविध नियतकालिके, शेतीविषयी विविध नियतकालिके म्हणजे एक प्रकारचे एक पुस्तक असतं. जसं इथे दिले फार्मिंग विषयी दिले की वेगवेगळं फार्मिंग आहे. मग तुम्हाला जर मेंढ्याचं करायचं आहे, तुम्हाला शेताचं करायचं आहे, तुम्हाला बी बियाण्याचं करायचं आहे, खेताचं करायचं आहे, जे खताचं करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं फक्त जे स्पेशल पुस्तक असणार आहे, ते पुस्तक तुम्हाला घरी येऊन ते वाचावं लागणार आहे आणि त्याच्याबद्दलची अधिक माहिती मुलांनो तुम्हाला जाणून घेता येते. अशी पुस्तकं देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामार्फत आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार केला जातो. म्हणजे त्या पुस्तकाद्वारे किंवा ज्या दूरदर्शनामार्फत किंवा ज्या कृषी विद्यापीठामार्फत काय केलं जातं, आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार केला जातो. प्रचार व प्रसार याच्यात काय फरक आहे मुलांनो? शेतीचा प्रचार व प्रसार, प्रचार केला जातो म्हणजे काय की त्याविषयी सांगितलं जातं. कोणत्या शेतीविषयी? आधुनिक शेतीविषयी. जे आधुनिक म्हणजे आत्ताच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आताच्या युगामध्ये ज्या गोष्टीची उपलब्धता झाली आहे, की ज्या गोष्टीची नवीन सुरुवात केली आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या गोष्टीची उपलब्धता निर्माण केली गेली आहे त्याला बोलणार आधुनिक. शेतीचा प्रचार केला जातो. प्रचार केला जातो म्हणजे पब्लिसिटी केली जाते. एका मुखातून दुसऱ्या मुखामध्ये त्या गोष्टीचा प्रचार केला जातो किंवा ते एका भोंग्याद्वारे सांगितलं जातं, लाऊडस्पीकरद्वारे सांगितलं जातो, त्याला बोलणार प्रचार. आणि प्रसार केला जातो म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी त्याची पॅम्पलेट्स वाटले जातात, त्याचा माध्यमाद्वारे त्याचा काय केलं जातं, ॲड दिल्या जातात आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार देखील होत. जसं की कशाप्रकारे आधुनिक शेती ही केली पाहिजे, कशाप्रकारे कापणी करतात, त्याच्यासाठी हे लागणारं जे काही यंत्र आहे ते देखील केलं जातं. बघा इथे काय सांगितले, सर्व शेतकऱ्यांना सुधारित पद्धती वापरून भरघोस उत्पन्न घेणं शक्य झालं आहे. सुधारित शेतीमुळे काय झालं आहे मुलांना की भरघोस पीक घेणं हे खूप सोपं झालं आहे की आधुनिक तंत्राचा वापर केल्यामुळे, आधुनिक बी बियाण्याचा देखील वापर करून, खतांचा सेंद्रिय खताचा वापर करून आपण काय केलं आहे की आपण शेती देखील आपण भरघोस प्रमाणात, इथे काय दिले भरघोस याचा अर्थ काय आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप जास्त प्रमाणामध्ये आपण काय करत आहोत, शेतीचं उत्पन्न घेत आहोत. तुम्हाला इथे दिसत आहे तांत्रिक पद्धतीने शेती करून देखील कशा प्रकारे आपण पिकांचं भरघोस उत्पन्न घेणं हे आपल्याला कशा प्रकारे शक्य झालं हे तुम्हाला याच्यामध्ये दिसतच असेल. बघा इथे काय झाले, संपूर्ण देशाला याचा फायदा होत आहे आणि फक्त भारत या देशालाच नाही तर जगात जेवढे राष्ट्र आहेत, जेवढे देश आहेत, त्या सर्वांना या गोष्टीचा काय होत आहे मुलांना, फायदा देखील होत आहे आणि म्हणूनच ही पिकं काढली जातात. आता इथे काय सांगितलंय, बघा की ती मिरची आहे, त्या मिरचीचं देखील काय केलंय उत्पादन, म्हणजे मिरचीच नाही तर तुम्ही फळ, टमाटर आहे, गाजर आहे किंवा बटाटा आहे किंवा आलं आहे, सर्व गोष्टी तुम्ही काय करू शकता, काढू शकता. आता बघा इथे काय दिलंय मुलांना, सेंद्रिय शेती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे आता नेमकं सेंद्रिय शेती काय आहे ते देखील आपण जाणून घेणार की नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात. निसर्गाच्या घटकांचा वापर करून ते शेतीला काय करतात, सेंद्रिय शेती असे बोलतात. त्याचा वापर केला जातो, निसर्गातील घटकांचा वापर करतात आणि त्याच्यामुळे ते वापर आपण शेतामध्ये करतो त्याला काय बोलतात, सेंद्रिय शेती बोलतात. तर बघा तिथे त्यांनी काय केलंय, तुम्हाला एक प्रकारचं खत दिसत आहे आणि ज्या खताचा वापर कुठे करत आहे, ती शेतामध्ये करत आहे, त्याला काय बोलतात, सेंद्रिय शेती असे बोलतात. हे शेतीचं उत्पादन देखील जास्त प्रमाणामध्ये केलं जातं आणि त्याच्यामुळे देखील भरपूर शेती काय येते, येण्यास सुरुवात होत असते. हा पारंपरिक शेतीचा प्रकार आहे. यामध्ये शेतीमध्ये जमिनीतील पोषक तत्व काय होतात, ते टिकून राहतात, ते नष्ट होत नाही. जे जमिनीतील पोषक जे घटक गरजेचे आहेत ते काय राहतात, टिकून राहतात. त्याच्यामुळे ती जमीन कशी होते, सुपीक होते, कसदार होते. मुलांनो, या अशा शेतीमध्ये वापरलेली कीटकनाशक ही आपल्या शरीरावर दुष्परिणाम करू शकत नाही. व अशा शेतीमध्ये जी काही कीटकनाशके आपण वापरतो ती काय करत नाही, शरीराला नुकसान करत नाही. मुलांनो, आपण ती खाल्ली तरी आपल्याला त्याचा काही म्हणजे अपाय होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे जरी फवारणी मारले तरी त्याचा आपल्याला काही होणार नाही, परिणाम होणार नाही. शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही.
असं त्यांनी स्पष्ट सांगितले. या शेतीमध्ये उगवलेले अन्नधान्य कसदार असते आणि सेंद्रिय पद्धतीने केलेले अन्नधान्य कसदार आहे, याशिवाय ते चवीलाही उत्तम आहे आणि ते टेस्टही चांगली देते. यामुळे सेंद्रिय शेती करणे शेतकरी पसंत करू लागले आहेत. बरोबर आहे की त्याच्यामुळे त्या लोकांना आवडायला लागले की सेंद्रिय शेती करायला पाहिजे. या शेतीमध्ये वनस्पतीपासून प्राण्यापासून मिळणाऱ्या खताचा वापर केला जातो. जे वनस्पतीपासून आणि प्राण्यापासून इथे काय दिले बघा स्पष्ट, शेतीमध्ये वनस्पतीपासून आणि प्राण्यापासून मिळणाऱ्या खताचा, जे वनस्पतीपासून जे काही मिळतं त्याच्यापासून आणि प्राण्यापासूनही मिळणाऱ्या सर्व गोष्टीपासून काय केले जातं, त्या खताचा वापर केला जातो. की बघा त्या अशामुळे ही सेंद्रिय शेती किती सुंदर प्रमाणात मला दिसते. जी वनस्पती जी आहे आणि जे प्राणीपासून देखील मिळणाऱ्या ज्या खताचा वापर. मग आता वनस्पतीपासून काय मिळतं आणि प्राण्यापासून बघा, खतामध्ये हाडांचा चुरा, मासळी, शेणखत, प्राण्याचे मलमूत्र, तसेच वनस्पती प्राण्याचे कुजलेले अवशेष इत्यादीचा समावेश असतो. म्हणजे तुम्हाला बघा हे पाहायला सगळं मिळत आहे वरती की या खतामध्ये कोणत्या गोष्टीचा वापर केला जातो. प्राण्यांचा जो हाडाचा जो चुरा आहे, जे प्राणी जे मातीमध्ये जे मेले आहेत आणि ते कुजून मेले आहेत, पण त्याचं जे शरीरातली जी त्वचा आहे ती निघून गेली, पण हाडाचा चुरा आहे, ती मासळी आहे, त्याचं जे मांस आहे, शेणखत आहे, प्राण्याचे मलमूत्र आहे, तसेच वनस्पती व प्राण्याचे कुजलेले अवशेष आहे इत्यादीचा समावेश या खतामध्ये असतो. म्हणजे हे काय आहे, निसर्गात सर्व नैसर्गिक गोष्टी आहेत. तसंच हे बघा, वनस्पतीपासून मिळणाऱ्या खतामध्ये पालापाचोळा असतो. जे वनस्पतीपासून आपल्याला काय मिळतं, खतामध्ये असलेला पालापाचोळा, वनस्पतीचा भाग किंवा अवशेष यांचा देखील त्याच्यामध्ये काय असतो, समावेश असतो. आणि अशा प्रकारे वनस्पती आणि प्राणी हे मिळून दोघांचं काय होतं, एक सेंद्रिय खताचं एक मिश्रण तयार होतं आणि त्याच्यामुळे शेतीला त्याचा पूरक उपयोग होतो. जमीन माती कसदार आणि भुसर बनते आणि त्याच्यामुळे ती कसदार असल्यामुळे ती शेती चांगल्या प्रमाणात होते, त्याची वाढही चांगली होते आणि नैसर्गिक पद्धतीने असल्याने ही एक आधुनिक पारंपरिक पद्धत आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी ही शेती करणं जास्त पसंत करत असतात. की आज आपण या पाठामध्ये काय शिकलो, की शेताचे खरीप पीक, रब्बी हे प्रमुख हंगाम आहेत. म्हणजे आपण पाहिलं की रब्बी पीक काय आहे, हंगामी पीक काय आहे, उन्हाळी पीक काय आहे. जसं सांगितलं की खरीप पीक आहे ते कशा येतात, की जे पावसाच्या पाण्यावर आधारित असतात. तेव्हा त्या पावसाच्या दरम्यानची जी पिके आहेत ती घेतली जातात. रब्बी पिकामध्ये देखील काय केलं जातं, की जे हिवाळ्यामध्ये जी शेती केली जाते, रब्बी पिकाची हिवाळ्यात शेती केली जाते, त्यानुसार त्याला जे हवामान लागतं त्याच्यात गेलं जातं. जसं याच्यामध्ये ज्वारी, तांदूळ, ज्वारी, बाजरी आहे, हरभरा आहे, सोयाबीन आहे, सूर्यफूल आहे, तसंच कापूस आहे. तसंच याच्यामध्ये रब्बी पिकामध्ये देखील आपण पाहिलं की आपण गहू घेतले जातं, हरभरा घेतला जातो, बरोबर आहे. त्याच प्रकारे जे कडधान्य आहे ते देखील या रब्बी पिकात घेतले जातात. ह्या प्रकारचा आपण खरीप आणि रब्बी या प्रकाराचा आपण अभ्यास केला. त्यामुळे सुधारित तंत्रज्ञानामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ होते. जर आपण सुधारित शेतीचं तंत्रज्ञान वापरलं तर अन्नधान्यामध्ये निश्चितच वाढ होते, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे अन्नधान्य वाढलं की ते आपल्या उपयोगाचं असणार आहे. त्याचप्रमाणे आपण पुढची पायरी पाहत आहोत की कृषी सहाय्यक व उपकरणामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते. जर आपण एखादी शेती शाळा जर ती भरवली तर त्या शाळेमध्ये नवीन आपण उपक्रम करत असतो, मग त्याविषयी सर्व गोष्टीची त्यांना माहिती दिली जाते आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि नवीन तंत्रज्ञानाची त्यांना माहिती मिळत असल्यामुळे ते त्या गोष्टीची जोपासना करतात आणि त्याप्रमाणे ते कृती करण्यास सुरुवात करत असतात. ह्या प्रकारचे आपण उपक्रम देखील ते काय करत असतात, राबवत असतात शेतकऱ्यांसाठी विशेष करून. मग या सर्व गोष्टीची आपण माहिती पाहिली की कशा प्रकारे खरीप पीक आहे, रब्बी पीक आहे, उन्हाळी पीक आहे ते कसे घेतले जातात, नवीन तंत्रज्ञानाची जोड कशी प्रकारे आपण केली जाते, सेंद्रिय खत काय आहे, हरित क्रांती काय आहे, बरोबर आहे मुलांनो. की शेतीविषयीची ज्या गोष्टी आहेत, निसर्गात मिळणारे जे खत आहे ते कशा प्रकारे मिळून शेती केली जाते, पारंपरिक आणि अपारंपरिक या सर्व गोष्टीचा या घटकांचा मुलांना आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आणि मला वाटतं हा पाठ तुम्हाला नक्कीच समजलाच आहे. आणि आपण बघूया आता आपण पुढच्या भागाकडे. धन्यवाद.